तर आज बघणार आहे क्लास 7th चॅप्टर नंबर 3 HCF अँड LCM त्यातला क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. आता आपल्याला दिलं आहे रिड्यूस द फ्रॅक्शन. आपल्याला इथे काय डिव्हिजन मेथड करायची 348 डिवायडेड बाय करायचं आपल्याला 319. ठीक आहे, बघ काय करणार आहे, डिव्हिजनचा फॉर्म आपल्याला यूज करायचा आहे, लोएस्ट फॉर्म तयार करायचा. मग काय करणार आपण त्याला 319 डिवायडेड बाय करणार कशाला तर 348 ने. आता 319 च्या टेबलमध्ये 348 येत नाही, तर त्यापेक्षा लहान संख्या कोणती घेतली आपण, तर इथे 1 घेतली म्हणजे 390 घेतलेली आहे. ओके, आता 348 मायनस केला आपण 390 मध्ये, तर आपला आन्सर किती येते तर 29 आलेला आहे. आता रूलनुसार काय करू शकतो आपण, इथे 29 ला आपला सिम्पली काय करायचं आपल्याला इथे रिपीट करायचं. कशाला 29 डिवायडेड बाय करणार आपण 319 ला, तर 29 च्या टेबलमध्ये 390 येतो, किती जर येतो तर आपला 11 जर, म्हणजे आपला रिमाइंडर काय येणार आहे इथे 0 येणार आहे. जिथपर्यंत आपला रिमाइंडर 0 येत नाही तिथपर्यंत आपल्याला सॉल्व्ह करत राहायचं. ठीक आहे, म्हणजे आपला HCF ऑफ 348 अँड 319 किती आला तर आपला 29 आलेला आहे. तर सिम्पली काय करायचं आपल्याला इथे तर 340 डिवायडेड बाय 29, तर आपला आन्सर इथे 12 आणि 319 डिवायडेड बाय 29 म्हणजे आपला आन्सर येणार इथे 11. ठीक आहे, सेकंड आपला 221 डिवायडेड बाय 247. आता 221 च्या टेबलमध्ये 247 येत नाही, तर त्यापेक्षा लहान संख्या म्हणजे फक्त आपली 1 घेणार, म्हणजे तोच नंबर 221 येणार आहे. ठीक आहे, तर आपण त्याला सिम्पली काय केलेलं आहे मायनस केलं, तर आपला आन्सर आला 26. आता 26 डिवायडेड बाय करणार आपण 221 ला, तर आपला आन्सर किती येणार इथे 26 8 जर किती येतो 208. मग आता 221 मायनस केलं 208 ला, तर आपला आन्सर येईल इथे 30. ठीक आहे, तर 13 ला आपण काय करणार आता तर डिवाइड करणार 26 ने. 13 2 जर येतो आपला 26, म्हणजे रिमाइंडर आपला 0 आला, म्हणजे आपला HCF किती आला इथे तर 30 आला. म्हणजे HCF ऑफ 221 अँड 247 इज 30, म्हणजे दोन्ही हे 13 ने डिवाइड होतात. म्हणजे 13 17 जर किती होतो आपला 221 आणि 39 जर किती येतो आपला 19 जर 247 येतो. ठीक आहे, थर्ड आपला 437 डिवायडेड बाय करायचं आपला 551 ला. तर आता 437 च्या टेबलमध्ये 551 येतो का, नाही, त्यापेक्षा लहान संख्या आपण तेच घेणार, कोणती तर 437 1चा, तर आपण त्यातून मायनस केलं तर आपला आन्सर किती आला 114 आपला आन्सर आला. मग आता काय केलं आपण त्याला की 437 ला काय केलं तर आपण डिवाइड केलं कशाला इथे 114, तर 114 च्या टेबलमध्ये 437 येत नाही, तर त्यापेक्षा लहान संख्या आपण घेतलेली आहे 3 जर किती येते 342 घेतली. आता दोन्ही याचे सबट्रॅक्शन किती आपलं तर 95 आलं आणि इथे घेतलं आपण 114. ओके, मग 95 च्या टेबलमध्ये 140 येत नाही, त्यापेक्षा लहान संख्या घेतली आपण तर 95 1 जर 95. आता मायनस केलं तर आपला आन्सर किती आला 90 आणि इथे किती आला आपलं तर 95. आता 19 जर होतो आपला 95, रिमाइंडर आपल्याला 0. ठीक आहे, आता बघा HCF ऑफ 437 अँड 551 किती आला तर आपला HCF आला आपला 19, म्हणजे 437 डिवायडेड बाय 551 दोन्ही कोणत्या येतात 19 च्या टेबलमध्ये, किती जर येतो तर 23 आणि 29.